नवरात्रीच्या या खास एपिसोडमध्ये तारान्यूजच्या तमाम दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत। नवरात्रीनिमित्त या खास एपिसोडमध्ये आज आपल्याकडे सिव्हिल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख मॅडम आलेल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेला नवे आयाम देणाऱ्या आणि रुग्णसेवेबरोबरच प्रशासकीय जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या डॉक्टर सुप्रिया देशमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। मी मॅमचं मनापासून स्वागत करते आणि नवरात्रीमधील या खास एपिसोडमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आज आपल्याकडे आलेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुमचा एकदा परिचय करू द्या मॅडम। मी डॉक्टर सुप्रिया देशमुख, मागील 2 वर्ष मी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम केलेलं आहे। त्याआधी मी पहिले 12 वर्ष रूरल एरियात सर्व्हिस केली, PHC RH, आणि नंतर मग सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला कोडोलीला मी क्लास 1 झाले 2011ला, आणि अशी माझी नंतर मग मी कडेगाव RHला सुद्धा सांगली जिल्ह्यात पण 2.5 वर्ष काम केलेलं आहे। मॅडम, आपण डॉक्टर वैद्यकीय कारकीर्द आपली खूप मोठी राहिली आहे। ही कारकीर्द सांभाळताना आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना कशा पद्धतीने तुम्ही समतोल राखला? खरं तर कौटुंबिक संस्कारच आपल्याला कौटुंबिक जबाबदाऱ्या करण्यास भाग पडतात, तशा संस्कारानं मी वाढली आहे। आणि हे वैद्यकीय शिक्षण किंवा हे माझं पॅशन आहे, आणि त्याची दोघांची मेळ घडवणं हे गरजेचं असतं। आपलं पॅशन, आरोग्य आणि कुटुंब याचं जर मेळ चांगला झाला तरच आपलं आयुष्य सक्सेसफुल होतं। आणि तसं मला वैद्यकीयचे पॅशन असल्यामुळे मी कुटुंब सांभाळूनच माझं पॅशन पूर्ण केलं। BJ मेडिकल कॉलेज आणि मुंबई विद्यापीठ येथे घेतलेलं जे शिक्षण आहे, भविष्यामध्ये याचा उपयोग तुम्हाला कशा पद्धतीने झाला? हे नेतृत्व करत असताना तुम्हाला हे शिक्षण कशा पद्धतीने उपयोगी पडलं? खूपच, म्हणजे जेव्हा मी डायरेक्ट मुंबईहून कामाहून मी जेव्हा मडिलगे PHCला गेली, तेव्हा माझा एवढा कॉन्फिडन्स होता की मी सगळंच मडिलगे PHCला करायची। ट्युबेक्टमी ऑपरेशन, डिलेवरी 40-40, शिवाय अबॉर्शन्स वगैरे, MTP सगळं करायची मी। माझं सक्शन मशीनच मी त्या लेबर ओटीत ठेवलं होतं, आणि एवढं काम करताना मला फक्त त्या अनुभवाचाच फायदा झाला। आणि तो कॉन्फिडन्स, म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या शिक्षकांनी, म्हणजे डॉक्टर संतपूर किंवा डॉक्टर श्रोत्री असल्या चांगल्या चांगल्या बॉसेसने मला शिकवलं असल्यामुळे मला त्याचा इंटिरियरला खूपच फायदा झाला। म्हणजे पेशंट प्रत्येक आला तरी मला कॉन्फिडन्स असायचा की नाही, याची नॉर्मल डिलेवरी आपण करू शकतो। मी पोटावरनं तेव्हा सोनोग्राफी नव्हती, पोटावरनं मी ठरवायची की बाळाचं डोकं किती आत गेलं आहे। वरनं जर बाळाचं डोकं लेबरमध्ये पेशंट असताना लागलंच नाही तर मी ते नॉर्मल होणारच 100%। आणि जे व्हर्टेक्स फ्लोटिंग आहे, मग मी त्यांना आधीच सीझरला जायला सांगायचे किंवा पोस्ट करायचे। म्हणजे खूप महत्त्वाचं आहे ते। ज्या मोठ्या मोठ्या संस्थांमधनं मी पुणे मुंबईमधनं जे शिक्षण घेतलं होतं, त्याचा माझ्या रूरल एरियातल्या प्रॅक्टिसला फारच फायदा झाला। मला असं वेगळाच कॉन्फिडन्स होता। म्हणजे मी मडिलगे PHC जेव्हा काम करायची सुरुवात जेव्हा झाली, तेव्हा तिथं एक होते आमचे इन्चार्ज, जे ॲनेस्थेटिस्ट होते। ते म्हणायचे, मॅडम जरा थांबा, गव्हर्मेंटमध्ये काही चूक झाली तर तुम्हाला कोणी माफ करणार नाही, सगळे तुमच्या अंगावर येतील। म्हणजे एवढं त्यांना भीती वाटायची की एवढं मॅडम काम करताय, एवढं डिलिव्हरी करतात, अबॉर्शन्स करतात, सगळं करतात, पण कोणीतरी कधीतरी काहीतरी झालं पेशंटला। कारण ऑब्स्टेटिक कसं व्होलेटाईल आहे, बाळ डिलिव्हरी झालं तर रडेल की नाही, पहिलं तर ते नॉर्मल डिलिव्हरी होईल की नाही, झालं तरी बाळ रडेल की नाही, रडलं तर ते वार बाहेर पडेल की नाही। म्हणजे एवढं प्रेडिक्ट आपण प्रत्येक पेशंटचं करू शकतच नाही। ते आल्यावरच आपल्याला हायसं वाटतं की चला चला बाळ रडलं, चला चला वार पडली, चला चला आईला PPH नाही। म्हणजे हे सगळं इंटिरियरला करताना तसं कठीण होतं। पण मी ज्या भागात गेले तिथं माझे सासरे, म्हणजे क्रांतीवीर काकासाहेब देसाई, जिल्ह्याचे पहिले आमदार, यांच्या घरात गेल्यामुळे त्यांची खूप अपेक्षा होत्या। प्रत्येक पेशंट असं काकासाहेब देसाईंची सून म्हणून माझ्याकडे यायचे, पाटगाव कडगावनं। आणि तेव्हा तर असं डेअरी बेरी नसल्यामुळे लोकांकडे कॅश अवेलेबलच नव्हती गं। 50 रुपयेसुद्धा त्या माणसाच्या खिशात नसायचे, अशी माणसं यायची। आणि असं वाटायचं की यांना आपल्याला किती मदत करायला पाहिजे। म्हणजे
कमीत कमी मग त्यांच्या डिलिव्हरी तरी करून द्यायची, मी सगळं त्यांचं नॉर्मल करून त्यांना घरी जावंच तो त्यांची जबाबदारी घ्यायची. एवढं मी इंटिरियरला केलेलं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या तीनही ठिकाणी तुम्ही काम केलं असेल. मला विचारायचं की हे काम करत असताना काय आव्हानं नेमकी आली आणि तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं गेला? खरं तर आव्हान असं आहे की लोकांच्या अपेक्षा खूप आहेत आणि तशी मॅनपॉवर आपल्या अजून दवाखान्यात नसते. म्हणजे आता ॲज अ जिल्हा शल्यचिकित्सक जेव्हा मी मागच्या 2 वर्षात काम केलं तेव्हा असं जाणवलं की लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्यांना वाटते की सगळे स्पेशालिस्ट येऊन सगळे कामं करावे, पण स्पेशालिस्ट इंटिरियरला कमी पडतात. म्हणजे नवीन जिथं बेडची अवेलेबिलिटी आहे तिथं स्पेशालिस्ट नाही आहे आणि जिथं स्पेशालिस्ट आहे, बेड आहे, त्यांना गर्दी आहे. आता मी काल परवा एक KEMला पेशंट पाठवला, कार्डियाक ऑपरेटिव्ह करायचं होतं, पण KEMला एवढी गर्दी होती. मी माझ्या फ्रेंडच्या वाईफला कॉन्टॅक्ट करून तिथं सांगितलं सुद्धा की त्याला बेड दे. म्हणजे तो लिटरली इथून डायमंडमधनं रेफर झाल्यावर तो बेड म्हणजे फ्लोअर बेडला होता तो 3 दिवस. म्हणजे तिथं इतकं वेटिंग आहे KEMला वगैरे, तर त्यांचे बेड्स वाढायला पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे पेशंट्स आहेत पण बेड्स नाही आहेत आणि आपल्याकडे बेड्स आहेत तर स्पेशालिस्ट नाही आहेत. असं थोडासा मेळ व्हायला पाहिजे, पण तो होत नाही. त्यामुळे खूप म्हणजे आपल्या लोकांच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत आणि तसं जिल्ह्याचं नेतृत्व करताना सिव्हिल सर्जन म्हणून हे खूप मोठं टास्क आहे. एवढं सोपं नाही आहे की प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणे. जेव्हा काम करून घेतो आपण कोणाकडनं तरी, तेव्हा सगळ्यांनाच आपण खुश ठेवू शकत नाही आणि इंटिरियरला स्पेशालिस्ट काम करायला तयार नाही आहेत. जिथं पाहिजे तिथं ते जात नाही. ते आपलं 70% पॉप्युलेशन हे रुरल एरियात आहे आणि 30% अर्बन एरियात. पण रुरल एरियात फक्त 36% ऑफ डॉक्टर्स आहेत. म्हणजे आणि अर्बन एरियात मात्र मोर दॅन 70. म्हणजे अर्बन एरियात एकाच 13च 1 असं आहे आणि इथं मात्र PHCला एक डॉक्टर 10,000 पॉप्युलेशनला 1 डॉक्टर आहे आणि इथं 13 डॉक्टर आहे अर्बन एरियात. म्हणजे जिथं पॉप्युलेशन आहे इंटिरियरला, रुरलला, तिथं डॉक्टर्स कमी पडतात. कारण प्रत्येक रुरल एरियात आता पाहिलं तर फक्त 27% डॉक्टर आणि 36% स्टाफ नर्सेस आहेत जे रुरल एरियात काम करतात. आणि अर्बन एरियात भरपूर डॉक्टर्स आहेत, पण अर्बन एरियात एवढी म्हणजे आणि अवेलेबिलिटी पण होते लोकांना अर्बन एरियात. आपलं सिव्हिल पण आहे मोठं, पण इंटिरियरला मात्र खूप कमी आहेत डॉक्टर्स. म्हणजे जिथं गरज आहे रुरल एरियात डॉक्टर्स तिथं कमी असतात आणि जिथं अर्बन एरिया आहे तिथं डॉक्टर्स भरपूर आहेत आणि मग तिथं अवेलेबिलिटी पण होते, पैसे असतात. पण जे खरे गरजू असतात, जे गरीब असतात, जे नीडी असतात आणि जे रुरल एरियात इंटिरियरला रिमोटला राहतात, त्यांच्यापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवणं हे खूप कठीण टास्क आहे आणि त्यासाठी इंटिरियरला डॉक्टरने काम करायला पाहिजे, रुरल एरियात काम करायला पाहिजे. मी पहिले 12-13 वर्ष रुरल एरियात काम केलं आहे आणि मला असं वाटायचं की मी तर गारगोटीतनं हलणारच नाही. म्हणजे गारगोटी हे माझं सासर पण होतं आणि गारगोटीला गायनॅकोलॉजिस्टची गरज पण होती आणि खूप छान मी काम करायचे. पण असं होत नाही सर्व्हिसमध्ये. दर 3 वर्षाला तुमच्या बदल्या होता आणि मग तशा पद्धतीने माझी बदली करण्यात आली. सिव्हिल सर्जन म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची आरोग्यसेवा सुधारताना इथे काय मग आव्हानं तुम्हाला पेलावी लागली? खरं तर खूप आता पुढील वर्षात जशा WHOच्या नॉर्मप्रमाणे 1001 डॉक्टर हे WHOचे नॉर्म्स आहे किंवा 1001 स्टाफ नर्स, ट्रेंड स्टाफ नर्स आणि 7,500च्या पॉप्युलेशनला 1 डेंटिस्ट, ही आपल्या WHOच्या नॉर्मप्रमाणे गरज आहे. आणि जे पाश्चात्य देश आहेत तिथं 650 पॉप्युलेशनला 1 डॉक्टर आहे. आणि आता आपल्या गव्हर्मेंटने पण खूप प्रयत्न केलेले आहे. आपले सगळे आयुष वगैरे सगळे डॉक्टर धरूनसुद्धा आत्ता आपल्याला 1200 पॉप्युलेशनला 1 डॉक्टर झाला आहे. आपण आता मध्ये एक असंसर्गजन्य रोगांमधनं आत्ता आपण एक नवीनच डॉक्टर्स भरले. तर आपण हेल्थ वेलनेस क्लिनिक काढले प्रत्येक सबसेंटरला. म्हणजे प्रत्येक गावात सबसेंटर आहेत. म्हणजे प्रत्येक PHCला 4 सबसेंटर आहेत आणि त्या सबसेंटरला आपण एक हेल्थ वेलनेस क्लिनिक काढलं आणि त्याच्यात आपण एक
असिस्टंट म्हणजे एक डॉक्टर तिथे नेमला जो BSc नर्सिंग किंवा BMS किंवा BHMS आहे. आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक सेंटरला आपण हेल्थ वेलनेस क्लिनिक काढलं आहे जिथं वेलनेस ॲक्टिव्हिटीज चालाव्या. वेलनेस ॲक्टिव्हिटीज म्हणजे योगा, हास्य क्लब, सायकलिंग काय असेल ते. पण ॲक्टिव्हिटी म्हणजे आता असंसर्गजन्य रोग म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीसने एवढं डोकं काढलं आहे. त्यामुळे आपण जे आयुष डॉक्टर किंवा होमिओपॅथी, युनानी असे डॉक्टर्स आपण सब सेंटरला अपॉइंट केले आणि आपण बऱ्यापैकी आता WHOच्या नॉर्मला पोचत आहोत. म्हणजे 1001 डॉक्टरपेक्षा आपल्याकडे 1247ला एक डॉक्टर आहे पॉप्युलेशनला. तो इंटिरियरला म्हणजे आता गव्हर्मेंट खूप काही करतं आहे. म्हणजे गव्हर्मेंट करत नाही असं नाहीच, गव्हर्मेंट खूप प्रयत्न करतं आहे की पोचायला पाहिजे. त्यामुळे आपण सब सेंटरला डॉक्टर्स भरले. आपल्या आशा 1001 आशा आहे आपली, तीसुद्धा इंटिरियरला काम करायचा प्रयत्न करते. प्रत्येक बाळाचं लसीकरण तिथं, प्रत्येक ANCला म्हणजे डिलेवरी झाल्यावर त्या होम व्हिजिटसुद्धा आपल्या आशा करते. त्यांना आपण थोडे इन्सेंटिव्ज देतो आहे. गव्हर्मेंट करायचा प्रयत्न करते. परंतु आपलं जे 140 कोटी जे पॉप्युलेशन आहे त्याला हे मॅनेज करणं एवढं सोपं नाही आहे. इंडियाचं पॉप्युलेशन एवढं आहे आणि ते मॅनेज करायला आरोग्य खात्याला एवढं सोपं नाही आहे. बाहेरच्या देशात कसं आहे की जे टॅक्स पेयर आहे त्यांना आरोग्यसेवा पूर्ण मोफत आहे आणि तोच एक फायदा आहे त्यांना. पण आपल्याकडे रुरल एरियात, इंटिरियरला, रिमोट एरियात पोचणं आणि प्रत्येकाला डॉक्टर देणं. तरी आपण आता हेल्थ वेलनेस क्लिनिकमध्ये आपण एक डॉक्टर आणि BSc नर्सिंग स्टाफ भरला आणि आपण आता प्रत्येक सब सेंटरला सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या. जिथं आपण मेंटल हेल्थ, प्रत्येकाला डेंटिस्ट किंवा योगा ॲक्टिव्हिटी हे सगळं आपण सुरू केलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी इंटिरियरला म्हणजे आपल्या एम काय होतं की असंसर्गजन्य रोग म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीसचे जे 60च्या वरचे किंवा 40च्या 30 नंतर आता हायपरटेन्शन, डायबिटीस वाढलं आहे. पण 60 नंतर जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनी तिथल्या तिथं त्या सब सेंटरला जाऊन अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी डायबिटिक्सच्या गोळ्या घ्याव्या. त्यासाठी त्यांना गावात वगैरे जायला लागू नये, म्हणजे तालुका प्लेसला जायला लागू नये म्हणून आपण आता सब सेंटरला सुद्धा BPच्या आणि शुगरच्या गोळ्या अवेलेबल केल्या आहेत आणि ती सोय सरकारने केली आहे. खरं तर एवढं 140 कोटी पॉप्युलेशनला तोंड देण्यासाठी आपलं बजेटसुद्धा 4 ते 5% आहे आणि ते पुढे 8 ते 10% तरी बजेट आरोग्याला मिळावं तरच आरोग्य आपलं नीट होईल. यात आपल्याला जर सगळ्या पॉप्युलेशनला म्हणजे अर्बन एरियातले सगळे हॉस्पिटल फुल चालतात. आता CPRH आमचं खूप चालतं, KM हॉस्पिटल वगैरे. पण त्यांनासुद्धा फॅसिलिटीज, अजून बेड, अजून डॉक्टर्स मिळणं खूप गरजेचं आहे. आणि जिथं डॉक्टर्स आहे तिथं तर नक्कीच चांगली सेवा मिळते. म्हणजे आपल्याकडे कार्डियाक युनिट आहे कोल्हापूरला आणि आपल्याकडे कोल्हापूरच्या CPRच्या कार्डियाक युनिटला एवढं चांगलं काम चालतं. तसंच एक नाशिकला आहे स्पेशालिटी हॉस्पिटल कार्डियाक. आपल्याकडे आता सुपर स्पेशालिटी PGसुद्धा आहे CPRला कार्डियाकचे. म्हणजे जर आपण सरकारने दिलं तर चांगल्या पद्धतीने आणि स्पेशालिस्टची अवेलेबिलिटी. खरं तर डॉक्टर्स मिळणं गरजेचं आहे. त्यात थोडे स्पेशालिस्ट इंटिरियरला पाहिजे. म्हणजे प्रत्येक तालुक्याला एक 50 किंवा 100 बेड हॉस्पिटल पाहिजे, ज्याच्यात मग एक 7 ते 8 डॉक्टर येणार, स्पेशालिस्ट येणार आणि मग सगळ्या पद्धतीचं काम चालणार. तसं आपलं गडिंग्लज एक हब आहे जिथं खूप काम चालतं. सर्जन आहेत ते अक्षरशः 200 ते 250 ऑपरेटिव्ह करतात. म्हणजे पाहिजे इंटिरियरला तुमचे मोठे हॉस्पिटल पाहिजे. 30 बेडपेक्षा 50 ते 100 बेड असेल तर डॉक्टर्स पण अवेलेबल होतात आणि स्पेशालिस्ट मिळतात. आणि स्पेशालिस्ट असेल तर मग सगळे कामं तिथं होतील, सगळे रेफर होणार नाहीत. आणि बऱ्यापैकी गव्हर्मेंट खूप चांगलं काम करत आहे. सरकार खूप प्रयत्नात आहे. पण थोडंसं बजेट, जर मला असं वाटतं की 8 ते 10 तरी टक्के बजेट आरोग्याला मिळायला पाहिजे. गरोदरपणातील गंभीर सिंड्रोमवर तुम्ही संशोधन केलं आणि या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्षात कधी माता मृत्यूदर कमी करण्यामध्ये तुम्ही त्याचा उपयोग करून घेतलात काय? आणि असा काही प्रसंग असेल तर तो आमच्याशी शेअर करा. खूप म्हणजे खरं तर मी जो विषय घेतला होता तो BJ मेडिकलला श्रोत्री मॅडमने मला आपला हॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम हा म्हणजे इन सिव्हिअर PIH म्हणजे 7व्या महिन्यात जेव्हा बाईचं अर्ली सिव्हिअर PIH म्हणजे 7व्या महिन्यात बाईचं जेव्हा BP वाढतं. पहिले 6 महिने बाईला कधी BP नसतं, ते 7व्याच महिन्यात येतं. अचानकच BP होतं बाईला आणि मग तिला झटके वगैरे येतात आणि त्यात आपल्याला आईचीच काळजी पडते, बाळाची कोणी लक्ष देत नाही. मग आईला BPच्या गोळ्या सुरू होतात. हे सगळं करण्यासाठी त्यातनं मला
तो विषय दिला सरांनी. सर म्हटले की आपला तुम्ही करून बघा. त्याच्यात मी एक 500 पेशंटची आपला टेस्ट केली आणि सिव्हिअर PIH जर ॲस्पिरिन जर आपण दिलं तिला 3-4 महिन्यापासून जर ॲस्पिरिन दिलं बाईला, पहिल्या प्रेग्नन्सीत जर तिला BP झाला असेल समजा खूप आणि BPहून झटके येऊन तिचं बाळ गेलं असेल किंवा सिझर झालं असेल 7व्या महिन्यात, तर दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये आपण ते अवॉइड करू शकतो. पहिल्या प्रेग्नन्सीतलं BP म्हणजे तिला कॅल्शियम इज अ मॅजिक ड्रग. तुम्ही कॅल्शियम 500 मिलीग्रॅम कॅल्शियमपेक्षा 1 BD द्यायचं, सकाळ संध्याकाळ कॅल्शियमची गोळी द्यायची 4थ्या महिन्यापासून आणि तिला इकोस्प्रिन सुरू करायची. आता कर्नाटकात हा गव्हर्नमेंटचाच प्रोजेक्ट आहे, टू स्टार्ट इकोस्प्रिन फ्रॉम 4 months, म्हणजे टू अवॉइड ऑल दिस कॉम्प्लिकेशन इन मदर. BP 7व्या महिन्यात होऊ नये म्हणून ते इकोस्प्रिन सुरू करतात आणि 8वा संपला की आपण 1 महिना आधी डिलिव्हरीच्या इकोस्प्रिन बंद करतो आणि मग डिलिव्हरीच्या, म्हणजे इकोस्प्रिनने काय होतं ब्लिडिंगवर जास्त होऊ शकतं म्हणून डिलिव्हरीच्या आपण ते ॲस्पिरिन ठेवत नाही. पण ही गोळी माझ्या ह्याच्यात तर मी बऱ्यापैकी क्रिटिकल पेशंट म्हणजे प्रिव्हियस अबॉर्शन लॉस असेल, प्रिव्हियस बेबी लॉस झालेले आहेत, बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री आहे, असे पेशंट मी घेतले होते आणि खरंच खूप फायदा आहे त्याच्यात. म्हणजे जर मी आत्तासुद्धा एक 15 ते 20 पेशंट माझे आहेत ज्यांना पहिल्या प्रेग्नन्सीत PIH झालं, झटके आले आणि सेकंड प्रेग्नन्सी राहायचीसुद्धा नाही. मी त्यांना राहायला लागण्यापासून म्हणजे त्यांना मी फक्त इव्हियॉनच्या कॅप्सूल दिल्या व्हिटॅमिन Eच्या, त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि त्यांना बरोबर मी 3ऱ्या ते 4थ्या महिन्यापासून इकोस्प्रिन सुरू करून टाकली आणि कॅल्शियम मात्र हाय लेवल आणि हाय प्रोटीन डाएट. म्हणजे त्यांनी हाय प्रोटीन डाएटच घ्यायचं. मी तर म्हणायची ते पालक शिजवा आणि त्याचं मिक्सरमधनं काढायचं. एक पूर्ण पालकची जुडी तुम्ही शिजवून घ्यायची आणि ती मिक्सरमधनं पाणी न घालता जेवढं निघेल त्याच्यात धपाट्याचं पीठ घालून तेवढे 2च धपाटे नाश्त्याला खायचे. म्हणजे एक पूर्ण पालक तू खायचा, असं टाईम टेबल मी तिला करून द्यायची. म्हणजे त्यातनं सगळे मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि शिवाय कॅल्शियम ह्याची तिची कमतरता कमी आणि खरंच त्यांनी चांगले आउटपुट आहेत प्रेझेंट. म्हणजे त्यांना चांगले बेबीज झाले आणि त्यांना पुढे BPसुद्धा राहिलं नाही, हे रेसिड्युअल BPसुद्धा राहिलं नाही. पण त्याच्यात कॅल्शियम इज अ मॅजिक ड्रग. कॅल्शियम जर तुम्ही सुरू केलं प्रेग्नन्सीत तर 7व्या महिन्यात तुम्हाला BP होत नाही. 4थ्या महिन्यापासून सुरूच करायला पाहिजे कॅल्शियम. आपल्याकडे जर दिलं गेलं तर आयर्न दिलं जातं आहे, कधी कॅल्शियम दिलं जातं आहे, कधी लोकांच्या प्रथा आहे की गोळ्या खायच्या नाही, असं म्हणजे सगळ्या याच्यामुळे दुर्लक्ष होतं मातेकडे आणि BPचा आजार होता. आणि याचा फायदा मी इंटिरियरला खूप केला. म्हणजे BPचा पेशंट मी पाहायचीच. म्हणजे कधी गारगोटीला मी गेले तेव्हा टोनिक क्लोनिक कन्व्हर्जनमध्ये मदत झालेल्या पाहिल्या आहे. एकदा तर मी याच्यात गेले कोडोलीत सुप्रिटेंड असताना एक पेशंट डिलिव्हरी झाल्यावर तिला झटकायला लागला आणि मग आम्ही तिला मॅक्सेल्फ दिलं 5 ग्रॅम आणि IV कॅथेटर लावलं आणि म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर तिला झटके आले. कसं असेल, ती आधी पूर्ण 9 महिने गोळ्या खात असेल आणि डिलिव्हरी झाल्यावर तिने बंद करून टाकले आणि आम्हाला सांगितलं पण नाही. हा एक मी पाहिला आहे प्रश्न की पेशंट कधीच खरं बोलत नाही. जर दुसऱ्या डॉक्टरकडनं BPच्या गोळ्या सुरू असेल तर ती कधीच मला येऊन सांगत नाही की मी शोधून काढायचं हिच्या BPच्या गोळ्या सुरू आहे की नाही. आणि तसंच याला झालं कोडोलीला. पण खूप कमी पेशंट आता आपण पाहतो टोनिक क्लोनिक कन्व्हर्जनचे. पण मी जेव्हा शिक्षण घेत होती तेव्हा खूप असायचे हे प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन म्हणतो त्याला आपण, PIHचे पेशंट. आणि त्यामुळे मी तो विषय घेतला होता आणि त्याचा मला अजूनही खूप फायदा होतो. मी अजूनही कुठल्याही पेशंटला पहिल्या प्रेग्नन्सीत जर PIH झालं असेल तर मी सेकंड प्रेग्नन्सीला होऊ न देण्यासाठी खूप प्रयत्न करते आणि खरंच होत नाही. जर त्यांनी आपले नियम फॉलो केले ना, कॅल्शियम 2 वेळा खाणे, तर नक्कीच होत नाही. फॉक्स आणि एमॉक्स या परिषदांना हजेरी तुम्ही लावले. जागतिक गाईडलाईन्स काय सांगते आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा पद्धतीनं होते? खरं तर ह्या फॉक्सी किंवा एमॉक्सचे कॉन्फरन्स करणं आणि अपडेट राहणं आजकाल ही गरज आहे डॉक्टरांना. जेव्हा आपण गव्हर्मेंट जॉबमध्ये येतो तेव्हा खूप असं आपण त्याच्यात इतकं गुरफडून जातो की आपण हे कॉन्फरन्सेस वगैरे करत नाही. आणि मग नवीन काय आलं आहे आरोग्यात, दररोज एक नवीन ड्रग येत असतो, नवीन सगळं. आता मी मुंबई पुण्याहूनच शिक्षण घेऊन आली म्हणून पहिले 10 वर्ष 15 वर्ष मी पुण्याच्या कॉन्फरन्स करायचे सतत जाऊन एमॉक्स आणि फॉक्सीच्या. पण त्या कॉन्फरन्स करताना आपल्याला नवीन काय आलं आहे, नवीन किती म्हणजे आता खूप ॲडव्हान्स आहेत. म्हणजे
आपण लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टमी करतो आता, नो स्कार ऑन द म्हणजे किंवा अनडिसेंडेड म्हणजे डिसेंड झालेलं युट्रससुद्धा आपण खालनं काढतो वजायनली, असं म्हणजे वजायनल पूर्वी कसं आम्ही वजायनल हिस्टेक्टमी करायचो, ॲब्डोमिनल हिस्टेक्टमी, तसं नाही आता लॅप्रोस्कोपिक आहे. खूप वेगवेगळे प्रकार निघालेले आहे. म्हणजे मी जेव्हा कामाला शिक्षण घेत होती तर आम्ही फॅमिली प्लॅनिंगमध्ये खूप असं म्हणजे आता इंजेक्शन आलं ते आपल्या याच्यात डॉम्पाचं, ते इंजेक्शन मी तेव्हा कामाला आम्ही खूप अशा ज्या जॉब करायच्या मुली ना 3-3 महिन्याला येऊन फॅमिली प्लॅनिंगचं इंजेक्शन घेऊन जायचे आमच्याकडनं. आणि आता अंतरा म्हणून ते आपल्याकडे गव्हर्मेंटमध्ये आलेलं आहे. पण तेव्हा आम्ही म्हणजे लिटरली आम्ही 92ला आणि 94ला आम्ही ते अंतरा इंजेक्शन खूप अशा 50 ते 60 महिला होत्या, 100 महिला यायच्या आणि दर 3 महिन्याला येऊन ते इंजेक्शन घेऊन जायच्या ॲज अ फॅमिली प्लॅनिंग हे म्हणून. कारण त्यांना जॉबमध्ये दररोजची गोळी खाणं हे जमायचं नाही, पण ते इंजेक्शन घेऊन जायचं. म्हणजे ॲडव्हान्स एवढं आपण शिक्षण घेऊन आलो होते. पण इथं मी खूप कॉन्फरन्सेस वगैरे अटेंड केल्या. पण जेव्हा हे गव्हर्मेंटमध्ये आपण गुरफटत जातो तर आता ॲज अ सिव्हिल सर्जन या 2-3 वर्षात मी कुठेच गेली नाही. नो कॉन्फरन्स, नथिंग. फक्त जॉब एक जॉब, जॉब एक जॉब, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता आपण हे सगळं विसरतो. पण अपडेशनसाठी फॉक्सी आणि अमॉक्सच्या कॉन्फरन्स करणं खूप गरजेचं आहे. नवीन नवीन जी येत राहतं त्यात अपडेट होणं गरजेचं आहे. म्हणजे मग ती सेवा आपण आपल्या पेशंटला देऊ शकतो. सिव्हिल सर्जन म्हणून केवळ वैद्यकीय नाही तर प्रशासकीय जबाबदारी तुम्ही सांग, यातून हा जो बदल होता तो किती कठीण होता, काय सांगाल या अनुभवाबद्दल? तसं सिव्हिल सर्जन जॉब म्हणजे फक्त कोल्हापूर जिल्हा सांभाळायचा, पण इट वॉज व्हेरी हार्ड टू डू. इतकं सोपं नाही आहे. लोकांच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत. सगळ्या लोकप्रतिनिधींना खूप असं अपडेशन पाहिजे असतं, पण इंटिरियरला कोणीही जायला तयार नाही आहे. म्हणजे कोणीही डॉक्टर स्पेशालिस्ट हे रुरल एरियात काम करायला तयार नाही आहेत. आणि त्यामुळे बाहेर सगळ्या आरएचला स्पेशालिस्ट पुरवणं आणि त्यांनी तिथं काम करणं हे मोठा टास्क होता. आणि इट इज नॉट इझी टास्क. म्हणजे हे सोपं नाही आहे. पुढच्या 5 वर्षात एक 50,000 डॉक्टर्स आपल्या आरोग्य खात्याला गरजेचे आहेत. म्हणजे त्यात स्पेशालिस्ट खूप गरजेचे आहे. आता गव्हर्मेंट खूप काही करतं आहे. ते तुम्ही 3 वर्ष जॉब केला की तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन देतं आहे. पण आता लोक काय करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात 3 वर्ष आणि नंतर मग 2-3 वर्ष जॉब करून सोडून देतात आणि स्वतःचं प्रायव्हेट सुरू करतात. पण म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याने कमीत कमी एवढं तरी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण गव्हर्मेंट जॉब केल्यामुळे आपल्याला सरकारने PG करून घेतलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन, तर आपण ते सरकारला डिवोट करायला पाहिजे. थोडं तरी काम RH आणि SDHला करायला पाहिजे स्पेशलिस्टने. आणि ते जे आम्ही PG करून दिलेले त्यांनी जरी केलं ना RH ला काम, तरीसुद्धा आपल्याकडे भरपूर स्पेशालिस्ट राहतील. पण आजकाल नाही, ॲब्स्कॉन्ड होतात PG आणि तसे राहत नाहीत. पण त्यामुळे स्पेशालिस्ट हे नसल्यामुळे इंटिरियरला आपलं रुटीन सगळे पेशंट पाहिले जातात. आपण ताप सर्दी खोकल्याचे पेशंट पाहिले जातात. पण स्पेशल काय लागत असेल, समजा कार्डियक पेशंट असेल, त्याला अटॅक आला, ECG काढून डायग्नोसिस करून हे पाठवणं, त्यासाठी चांगले MBBS आणि अनुभवी डॉक्टर तिथं पाहिजे. आणि त्यांना अपडेट करण्यासाठी ट्रेनिंग गरजेचे आहे. आता आपल्याकडे खूप मॅटर्नल चाइल्ड हेल्थवर खूप ट्रेनिंग प्रोग्राम चालतात. गव्हर्मेंट बरंच काही करायचा प्रयत्न करतं. त्यांना अपडेट ठेवून पिडॅट्रिशियनला आपण NSSKचं ट्रेनिंग देतो आहे. नर्सिंगला आपण सॅबमधनं तुम्ही डिलेवरी कशा करा, बाळाला कसं घ्या, बाळ कसं दूध पाजा, ब्रेस्ट फीडिंग कसं करा, सगळं शिकवतो आपण. म्हणजे त्यांना अपडेट राहण्यासाठी आपण बऱ्यापैकी ट्रेनिंग घेतो आणि ते खूप गरजेचे आहेत. प्रत्येकाने ट्रेनिंगला जाऊन आपल्याला स्वतःला अपडेट ठेवायला पाहिजे. आणि तरच मग यांच्या सगळ्या ज्या सरकारच्या किंवा आपल्या पॉप्युलेशनच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील. नाहीतर प्रत्येकाला अपेक्षा जास्त आहे, पण तेवढं आपण त्यांच्या अपेक्षेपर्यंत पोहोचू शकत नाही. कोल्हापूरमध्ये कोविडसारखी महामारी आली आणि त्यावेळी मग काय तातडीचे निर्णय घ्यावे लागले, असा एखादा प्रसंग आहे का जो तुम्ही तेव्हा आलेला एखादा प्रसंग सांगू शकता का? कोविडच्या वेळेस माझ्याकडे एक कोविड वॉर्डच होता. मी तेव्हा प्राचार्य होते HFWTCला. आणि माझ्याकडे एक हॉस्टेल होतं ज्याला अटॅच टॉयलेट बाथरूम होते. त्यामुळे माझ्या हॉस्टेलला सगळे VIPs डॉक्टर्स वगैरे जे कोविड पॉझिटिव्ह आले ते माझ्याकडे ठेवायचे. आणि
त्यावेळेस असं लक्षात आलं की खूप म्हणजे गव्हर्मेंट सेक्टरने सगळ्या पद्धतीने पेशंटला ट्रीट करायचा प्रयत्न केला. म्हणजे फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटल म्हणजे CPRHला एवढं 5-5 हजारची OPD असलेलं CPRHसुद्धा आपण कोविड हॉस्पिटल करून टाकलं. आणि आयसोलेशन, खरं तर आयसोलेशनला ते कोविड हॉस्पिटल व्हायला पाहिजे होतं. आपल्या कोल्हापुरात आयसोलेशन आहे, परंतु त्याच्यात कुठलेही रॅबिसचे किंवा कोविड पॉझिटिव्ह पेशंट ॲडमिट केले जात नाही, कारण ते म्हणतात आमच्याकडे स्पेशालिस्ट नाही. पण हे व्हायला पाहिजे. जसं पुण्याचं आयसोलेशन हॉस्पिटल चालतं तसं आपलं आयसोलेशन हॉस्पिटलसुद्धा चालायला पाहिजे. आणि या सगळ्या सेवा त्यांनी रेबिट्स पेशंट म्हणजे डॉग बाईटचा पेशंट रेबिट झाला तर त्याच्यासाठी रूम ठेवायला पाहिजे. किंवा एखादा कोविड पेशंट आला आत्ता तर कुठे ठेवायचा, म्हणजे एक आता कोविड वॉर्ड ठेवण्यासाठी मग काय होते, बाकीच्या हॉस्पिटलच्या पेशंटचं काय, त्यांना एक सेपरेट रूम पाहिजे, सेपरेट वॉर्ड पाहिजे. आणि ते मोठ्या हॉस्पिटलला करता येत नाही. आत्ता फक्त एखादा पेशंट येतो कोविडचा, म्हणजे आता एक रुटीनच झालं आहे कोविड. पूर्वी जेव्हा आला होता तेव्हा खूप आपण सगळ्यांनी खूप काम केलं गव्हर्मेंट सेक्टरने, आणि खूप मोठी महामारी होती ती. पहिलं तर ते काय हेच कळत नव्हतं, त्यामुळे सगळ्यांनी भरपूर व्हेंटिलेटर घेतले, सगळ्यांनी बऱ्यापैकी आरोग्यसेवा सुधारली आपली. आत्ता आपल्याकडे आहेत, म्हणजे भरपूर बेड पण होते आपल्याकडे. पेशंटचे जेवढे तेवढे बेड आपल्याकडे होते तेव्हा, पण बऱ्यापैकी पेशंट आपण आयसोलेशनला 14 दिवस ठेवले तर बरेच घरी राहायचे, चांगले असतील ते. जे क्रिटिकल होते ते हॉस्पिटलला राहायचे. आणि अशा पद्धतीने आपण त्या महामारीवर मात केली. पण त्याच्यात गव्हर्मेंट सेक्टरनेच मॅक्झिमम काम केलं. आणि नंतर मग चॅरिटी हॉस्पिटलला आपण इन्व्हॉल्व केलं. मग चॅरिटी हॉस्पिटलने करावं किंवा काही प्रायव्हेटने करावं असं गव्हर्मेंटने कंपल्शन केलं. सगळे अधिकार कलेक्टरला दिले आणि कलेक्टरच निर्णय घ्यायचे. माझ्याकडे जे पेशंट होते तेव्हा मी पेशंटजवळ ॲज सच वॉर्ड माझा होता. मी फक्त बाहेरनं म्हणजे लिटरली आम्ही लॉक लावायचं पेशंट पळून जाऊ नये म्हणून, कारण तो गेला तर तो 10 जणांना करणार ना कोविड. त्यामुळे बाहेरनं लॉक होतं माझ्या वॉर्डला. आणि मग मी जेव्हा जायचे तिथं पण माझ्या लक्षातच नाही आलं की मी 100 टाईम कोविड टेस्ट केली पण आय वॉज नेव्हर पॉझिटिव्ह. पण मला कार्डियक इफेक्ट झाला तेव्हा. आय वॉज ब्रेथलेसनेस. मग मला वाटलं आपल्याला अस्थमा आहे, आणि ते नंतर लक्षात आलं इट वॉज कार्डियक इफेक्ट, म्हणजे मला एंडोकार्डायटिस बसला. पण सर म्हटले ते सबक्लिनिकल इन्फेक्शन झालं कोविडचं 19ला. पण याचे साईड इफेक्ट फार वाईट होते, म्हणजे काही लोकांना होत नव्हता सबक्लिनिकल. म्हणजे नंतर मला शुगर पण झाली त्याच्यात, म्हणजे शुगरमध्ये ते मला सबक्लिनिकल इन्फेक्शन झालं का कळालं नाही. पण मी त्या तपासायला दिल्लीला गेल्यावर सर म्हटले इट इज युअर सबक्लिनिकल इन्फेक्शन आणि हे कोविडचाच इफेक्ट आहे तुला. आणि नाऊ माय हार्ट इज परफेक्टली ऑल राईट, नॉर्मल आहे. फक्त ते 19ला आणि 20लाच झालं, म्हणजे जेव्हा कोविड होता. माझ्याकडे वॉर्ड होता, म्हणजे वॉर्ड ज्यांनी त्या आमचे डॉक्टर्स ज्यांनी कोविडमध्ये काम केलं, कोविडच्या पेशंटच्या राहिले, त्या सगळ्यांना कोविड झाला. म्हणजे खूप गव्हर्मेंटच्या सेक्टरने खूप चांगलं काम केलं आणि खूप लोकांचे जीव वाचवले. आणि खूप लोक जे एक्सपायर झाले त्यांच्या डेड बॉडीसुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे बर्न केल्या. इतकं म्हणजे काम गव्हर्मेंटने केलं आहे आणि आय सॅल्यूट देम. खरंच खूप चांगलं काम केलं आहे. कौटुंबिक आयुष्य बऱ्याच आवडीनिवडी जपाव्या लागत असतील आणि परत हे वैद्यकीय क्षेत्र, तर मग कुटुंबियाची साथ कशी मिळते त्यांच्याबद्दल काय सांगाल? कुटुंबियांकडनं मला खूप फ्रीडम होतं सगळं. म्हणजे तुझं जे आहे काम करायचं किंवा फिरण्याचं, मला कुठल्याही बंधनात कधीच कोणी ठेवलं नाही. आणि म्हणजे आय वॉज लिटरली फ्री टू वर्क असं होतं. पण असं होतं ना की जेव्हा लहान मुलं होते आणि जॉब, तर आम्ही साधं पिक्चरलासुद्धा गेलो नाही. मुलं आमचे 5वी-6वीला, म्हणजे मुलंच म्हणायला लागले की पप्पा आम्हाला पिक्चर पाहायचा, तेव्हा आम्ही पिक्चरला गेलो बघ. म्हणजे बिलकुल फिरणं नाही. ते 10-15 वर्ष लहान मुलं असताना आम्ही फिरणेसुद्धा नाही. माहेरी मी एकदा जायचे, म्हणजे फक्त दिवाळीत मी माहेरी जायचे, दिवाळीत म्हणजे भाऊबीजेला. आणि त्यानंतर मी कधी माहेरी पण नाही. आणि ह्या मागच्या 2 वर्षात सिव्हिल सर्जन मी माहेरीसुद्धा गेली नाही. म्हणजे माझं माहेर दूर आहे चाळीसगावला, पण तिथंसुद्धा मी जाऊ शकले नाही. असा हा जॉब आहे. पण यात माझ्या मिस्टरांना खूप फिरायची हौस असल्यामुळे ते ज्यांच्या बाहेरच्या कंट्रीजमध्ये मीटिंग वगैरे असतात, मग मी वर्षातनं एक मीटिंग बाहेरच्या कंट्रीजमध्ये सरांबरोबर जाऊन करायची. पण मागच्या 2 वर्षात मी गेलेले नाही बाहेरच्या कंट्रीजमध्ये. पण आधी मी दरवर्षी
11 ते 13 सालापासून आम्ही दरवर्षी एक बाहेरच्या कंट्रीजमध्ये मिटिंगला मी सरांबरोबर जायचे आणि त्यामुळे मी एवढे देश फिरून आलेले आहे. आणि ते एक माझ्या मिस्टरांना आवडच आहे. ते ISTचे प्रेसिडेंट आहे दिल्लीला, त्यामुळे ते भरपूर फिरतात. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया तर फिरतातच, पण बाहेरच्या देशात पण त्यांच्या 2-3 मीटिंग असतात वर्षाला. पण माझं खूप कमी होतं, पण मी तरी त्यातनं माझं मुलांचं आणि संसाराचं पाहून मी जात असते. या क्षेत्रात अनेक तरुण येत आहेत. हे क्षेत्र प्रत्येकाच्या आवडीचं आहे. प्रत्येकाला असं वाटतं की या क्षेत्रात जाऊन काम करावं. काय सांगायला येणाऱ्या तरुणाईसाठी की काय सल्ला द्याल वैद्यकीय क्षेत्रात येण्यासाठी? वैद्यकीय क्षेत्र आता तुम्हाला म्हणजे इट इज नॉट इझी टास्क. ते तुम्हाला खरंच म्हणजे आयुष्यातलं तुमचं गोल असायला पाहिजे काहीतरी. आणि तुम्ही सुपर स्पेशालिटी वगैरे करून एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढूनच आता प्रॅक्टिस करू शकतात. सिंगल डॉक्टर सिंगल प्रॅक्टिस करू शकत नाही आता, कारण आता लोक हुशार झाले. एका बटनावर त्यांना कळतं काय आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन आता एवढं ॲडव्हान्स झाले आहेत ना. पूर्वी आम्ही जेव्हा डिजो केलं तेव्हा सोनोग्राफीसुद्धा मी डिजो करताना आली. म्हणजे तेव्हा अगदी नव्हतेच. म्हणजे 91ला तर माझी इंटर्नशिप झाली. 91ला मी जेव्हा डिजो करत होतो तेव्हा सोनोग्राफी मशीन आलं प्रवराला. म्हणजे किती तेव्हा. आता कसं आहे, पेशंट सगळं रिपोर्टिंग वगैरे सगळं घेऊन येत आहे. म्हणजे पेशंट नोज एव्हरीथिंग. सोनोग्राफीचे 10 रिपोर्ट, ते बाळाचं वजन किती, वार कुठे, तेव्हा आम्हाला कळायचं नाही, आम्ही तपासून ठरवायचो. पण आत्ता तसं नाही आहे. आता पेशंटसुद्धा एज्युकेटेड आहे, त्यामुळे डॉक्टर्सचं काम काय राहिलेलंच नाही आहे. खरं सांगू, तपासणी म्हणजे फक्त त्याला ट्रीटमेंट करणं आणि पेशंटला काउन्सिलिंग करणं, हे ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट माझं काम राहिलं आहे. की पेशंटला तुम्ही म्हणजे पेशंटची ट्रीटमेंट हा एक भाग आहे, पण मेंटल हेल्थ, मानसिक खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मानसिक जर तुम्ही ट्रीटमेंट केली तर ट्रीटमेंट 50% राहते आणि मानसिकता 50% आहे. आणि तुम्ही मानसिकतेला खूप जपायला लागते. काउन्सिलर, प्रत्येक डॉक्टर हा आता चांगला काउन्सिलर पाहिजे. चांगल्या पद्धतीने पेशंटला समजावून सांगायला पाहिजे की असं असं तुला आहे आणि असं असे त्याचे ऑर आहेत. म्हणजे आता तुला फॅमिली प्लॅनिंग असॉल्ट निवडायचं आहे, समजा तुला कॉपर्टी पाहिजे का तुला ओसेपिल्स पाहिजे, मग तुला BP शुगर आहे तर तुला ओसेपिल्स चालणार नाही. खूप तुला हेवी फ्लो आहे, ब्लिडिंग आहे मेन्सेसला, तर तुला कॉपर्टी चालणार नाही. किंवा 2 प्रकारचे पेशंट असतात, एकदम स्कॅन्टी मेन्सेसवाला आणि एक हेवी फ्लोवाला. मग तुम्ही हेवी फ्लोवाल्याला तुम्ही प्रोजेस्ट्रॉनचे हे द्या, म्हणजे प्रोजेस्ट्रॉनचा कॉपर्टी द्या. किंवा प्रोजेस्ट्रॉनच्या आपण म्हणजे स्किन खाली अशा हे घालायचो प्रोजेस्ट्रॉन, म्हणजे असं छोटीशी एक नीडल असायची, ती स्किन खाली घालून ठेवायची. ते हळूहळू प्रोजेस्ट्रॉन रिलीज करतं. किंवा तुम्ही त्याला ते इंजेक्शन द्या डॉम्पाचं, ते पण इंजेक्शन चालेल. अंतरा इंजेक्शन ते पण दर 3 महिन्याला चालेल. ते हेवी फ्लोवाल्यांना त्यांना कॉपर्टी बिलकुल चालणार नाही, कारण कॉपर्टी घातल्यावर परत जास्त ब्लिडिंग वाढेल. पण जे स्कॅन्टी मेन्सेसवाले त्यांना कॉपर्टी चालेल, त्यांनी स्कॅन्टी मेन्सेस असल्यामुळे. किंवा त्यांना मग बाकीच्या पण ओसेपिल्स चालेल. पण हे चूज करणं खूप गरजेचं आहे आणि आपण ठरवणं गरजेचं आहे की कसा पेशंट आहे तुमच्यासमोर. तर आजच्या नवरात्रीनिमित्त डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी आपल्याला अतिशय छान पद्धतीनं माहिती सांगितली. ग्रामीण क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्यसुद्धा कौतुकास्पद आहे. त्यांच्या मेहनतीनं आणि नेतृत्वानं कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक बळकट होण्यास कशा त्या सक्षम होत्या हे आपल्याला या एपिसोडमध्ये कळालं. मी मॅमचं पुन्हा एकदा आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. थँक्यू.